सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. पुन्हा एक वार आज आपण एका नवीन धड्याबरोबर भेटत आहोत. आजचा धडा क्रमांक 3 आहे आणि ह्या तिमाहीमध्ये आपण बघत आहोत अप्रत्यक्ष उल्लेख, प्रतिमा, चिन्ह, सांकेतिक, प्रतिकात्मक बायबल भविष्यवाणीचा अभ्यास कसा करावा, हा ह्या तिमाहीचा विषय आहे. आणि आजच्या धड्याचं शीर्षक आहे विवाहापासून प्रतिमा. आणि ह्या धड्याकडे जाण्याच्या अगोदर आजच्या ह्या दालनामध्ये उपस्थित असलेले देवाचे सेवक यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. परमेश्वराचे आभार मानूया का चांगले सेवक त्यांनी आपल्याला आजच्या धड्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. माझ्या उजव्या हाताला पास्टर सुधीर बनकर आहेत. सलाम. माझ्याकडे सोमवारचं सत्र आहे आणि त्याचा मतळा जो आहे सुंदर वधू. त्याचप्रमाणे पास्टर सुधीर बनकरच्या उजव्या हाताला पास्टर अमित पारदे हे आपल्यामध्ये आज आहेत. सलाम. आणि माझ्याकडं आजचा जो चर्चासत्राचा विषय आहे होशेयाची वेश्या पत्नी, हा माझ्याकडं विषय आहे. तसंच आपल्यामध्ये आज पास्टर नंदू करांडे देखील आहेत. सर्वांना सलाम. आज बुधवारचं सत्र माझ्याकडे आहे आणि इझाक आणि रिबेका हा माझा मतळा आहे. आणि त्याचप्रमाणे पास्टर किशोर उमाप आज आपल्यामध्ये आहे. सर्वांना सलाम. माझ्याकडचा जो सत्र आहे गुरुवारचा मुद्दा आहे वेशेचा न्याय झाला याबद्दल आहे. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं मी ह्या दालनामध्ये स्वागत करत आहे. आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. माझं नाव पास्टर सुमित बोरगे आहे. मी शाबात परिचय आणि रविवारचं सत्र घेणार आहे. या धड्याला सुरुवात करण्या अगोदर आपल्यामध्ये पास्टर किशोर उमाप आहेत, ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पवित्र परमेश्वर, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आजच्या या सत्रामध्ये दे बापा, आज तुझ्या वचनातून आम्ही परमेश्वरा मार्गदर्शन घेत असताना आणि परमेश्वरा हे वचनाची घोषणा करत असताना दे बापा, आम्हाला विश्वास आहे की तुझी प्रेमळ आणि महान उपस्थिती आमच्यामध्ये आहे. आजचा हा संपूर्ण धडा परमेश्वरा तू आशीर्वादित कर. दालनामध्ये उपस्थित असणाऱ्या तुझ्या सेवकांना आम्हाला तू मार्गदर्शन कर आणि याद्वारे प्रभू जे ऐकत आहेत परमेश्वरा त्यांनाही परमेश्वरा विशेष प्रकारचा सामर्थ्याने आशीर्वाद पाठव. आजचं संपूर्ण सत्र आम्ही तुझ्या हातामध्ये देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नामात केली आहे. आमेन. ह्यावेळेस आपण आजच्या सुवर्ण वचनाकडे जाणार आहोत. प्रगटीकरण याचा 19वा अध्याय आणि वचन 9. प्रगटीकरण याचा 19वा अध्याय आणि वचन 9 असं सांगते, तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचनं आहेत. या सुवर्ण वचनेमध्ये कोकराच्या लग्नाच्या मेजवानीबद्दल सांगितलेलं आहे आणि आपल्या धड्याचं शीर्षक देखील आहे विवाह. आणि विवाह म्हणला का सर्वांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद असतो. आणि मनुष्यालाच नाही तर विवाह म्हणलं की देवाला देखील आनंद आहे. आणि हा देवापासून मिळालेला मनुष्याला आशीर्वाद आहे. आपण जर पवित्र शास्त्रामध्ये बारकाईने पाहिलं तर शास्त्रामध्ये जवळजवळ पूर्ण शास्त्र प्रेमाच्या गोष्टींनी भरलेलं आहे आणि त्याच्या लोकांसाठी देवाच्या प्रीतीने देखील काय झालेलं ते भरलेलं आहे. या सर्व नातेसंबंधामध्ये सर्वात जवळचं नातेसंबंध म्हणजे लग्न. आणि ही लग्न एक अशी शाळा आहे ज्यामध्ये आम्ही सर्व जर आम्ही स्वतःला तयार केलं तर जो हेतू देवाचा मानवासाठी होता आणि जो अनुभव देवाने आम्ही घ्यावा अशी इच्छा जी देवाची होती त्याविषयी धडे शिकू शकू. आमच्या त्याच्याशी असलेला संबंधाविषयी आणि आमचे तारण करण्यासाठी तो ज्या सीमेपर्यंत गेला ती सीमा आम्हाला समजणार आहे जर लग्न आणि त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने जर आम्हाला समजला तर. आधुनिक काळातली जी प्रीती आहे आणि आधुनिक काळाचं जे लग्नाचा जो कल्पना आहे हे देव आम्हास विवाहाच्या करारामध्ये या कराराद्वारे
काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आता देव जे काही शिकवतो यासाठी तर प्रथम आपण आभार मानले पाहिजे. परंतु आजच्या ह्या आधुनिक काळामध्ये जगत असताना ज्या प्रकारचं प्रेम आणि लग्न आम्ही पाहत आहोत, ते प्रेम आणि ते लग्न आमच्या देवाला त्या आभार मानण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेला दूषित केलेलं आहे. आता आम्ही बघतो तरुण मुलं मुली लग्न करतात. ते वयातही येत नाही आणि प्रेम एक आकर्षण झालंय. आणि आपण बघतो का ते लग्न प्रेमात झालेलं लग्न ज्याच्यामध्ये आई वडील चा विचार घेतला जात नाही, कारण काय आधुनिक काळ आहे. आकर्षणं वाढलेली आहेत आणि काही कालानंतर ज्यांना म्हणजे बुद्धीने जे तयार नसतात, अशांवर जबाबदाऱ्या पडल्यामुळं ते लगेचच 6 महिन्यात किंवा 1 वर्षात वेगळं होण्याचा निर्णय करतात. तर आजकालची लग्न दूषित झालेली आहे आणि ह्या दूषितामुळं देवाचे आभार मानायचे. खरं तर लग्न हा देवापासून मिळालेला मानव जातीला एक दान आहे, पण ते दान दूषित झालेलं आहे. म्हणून मानव आज लग्नाबद्दल देवाचे आभार मानत नाहीये. ही फार मोठी शोकांतिका आहे. मानवी पतनामुळं विवाह फारच विकृत झालेला आहे आणि हे यासाठी होत आहे की ह्या जगामध्ये मानवतेचं वाढलेलं पाप. आता नुसतं लग्नच विकृत झालेलं नाही, तर इतर गोष्टी ज्या देवाने मानवासाठी आशीर्वादित म्हणून केलेल्या आहेत, त्या देखील गोष्टी विकृत झालेल्या आहे. लग्न हा सत्य प्रगट करण्याचा अद्यापही जोरदार मार्ग आहे आणि भविष्यवाणीचे सत्य देखील समजण्याचा लग्न हा एक सुंदर मार्ग परमेश्वराने मानव जातीला दिलेला आहे. आपल्याला जसं मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये म्हणलं, लग्न म्हणलं का हृदयात कुठेतरी आनंद होत असतो. परंतु आनंदापेक्षा, लग्नाच्या आनंदापेक्षा जास्त ही एक शाळा आहे पास्टर बनकर. ठीक आहे, ही एक शाळा आहे आणि ही ती शाळा असली पाहिजे जर आपण ह्या शाळेमध्ये शिकणार आहोत की आपल्या स्वतःविषयी आणि आपल्या नातेसंबंधाविषयी जे देवाबरोबर असणं गरजेचं आहे. ही ती शाळा आहे. लग्न ती शाळा आहे का आपले देवाबरोबरचे नातेसंबंधाविषयी जाणून घेण्याची काय आहे, शाळा आहे. आणि ह्या आठवडी आपण देवाचे वचन विवाहाविषयी काय म्हणते, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, हे समजून घेणार आहोत आणि वेगळ्या मार्गाने समजून घेणार आहोत. नंतरच आपण ह्या लग्नाच्या प्रतिमेतून आपल्याला धडे काय मिळणार आहे हे आपण बघणार आहोत. तर आपण मागच्या आठवडी पाहिलं का उत्पत्ती हा भविष्यवाणीच्या पुस्तकांचा किंवा भविष्यवाद्यांचा पाया आहे, नाही का. लग्नाची पण सुरुवात आम्हाला उत्पत्तीमध्येच पाहायला भेटते, नाही का. आणि म्हणून काही वचनं आहेत इथं. उत्पत्तीचा 2रा अध्याय 23 ते 25 आणि इफिसकरस पत्र 5 आणि 29-32 हे वाचण्या अगोदर महत्त्वाचं आपल्याला जे लेखकांचं म्हणणं आहे ते आपल्याला इथून सांगायचं आहे का बायबलमध्ये असे फार तुरळक रूपके आहेत जे विवाहापेक्षा मानव जातीशी देवाशी असलेली जवळीक अधोरेखित करत आहेत. म्हणजे केवळ लग्नच आपल्याला देवाच्या नातेसंबंधाबद्दल सांगत नाही, तर अशी काही रूपके आहेत जे लग्नापेक्षा जास्त आहेत, महत्त्वाचे आहेत. बायबलच्या कथेत हे रूपक इतके वारंवार वापरले गेले आहे आणि प्रगटीकरणात इतके स्पष्टपणे हे रूपक दिसून येतात की बायबलच्या विद्यार्थ्यांनी देव जेव्हा वचनात ते वापरतो, म्हणजे प्रगटीकरणाच्या वचनात ज्यावेळेस हे रूपक येतात, बायबलच्या विद्यार्थ्यांना समजतं का देवाला नेमकं ह्या रूपकामधून, या अलंकारामधून काय संदेश द्यायचा आहे. ठीक आहे. आणि म्हणून आता आपण जर बघितलं हे जे वचन आपण बघितले, उत्पत्तीचा 2रा अध्याय 23 ते 25, इफिस 5 29 ते 32 याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे का आदाम म्हणत आहे का हिला नारी म्हणावी, कारण का ही नरापासून बनवलेली आहे. ही माझ्या हाडातली हाड आहे, माझ्या मांसातली मांस आहे. हिला नारी म्हणावं कारण का ही नरापासून बनलेली आहे. आणि मग इफिसमध्ये पाऊल आपल्याला सल्ला देत आहे. तो म्हणत आहे का कोणीच आपल्या स्वतःच्या शरीराचा द्वेष करू शकत
नाही. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे काय आहोत, अवयव, हे पण देखील रूपक आपल्याला पाहायला मिळत आहे. अ, आणि हे रूपक पाहत असताना लेखकाने एक मुद्दा इथं मांडलेला आहे का येशू ख्रिस्त पुरुषांसंग लग्नावरून चर्चा करत असताना येशू ख्रिस्तांनी त्यांची मनं एदेन बागेत घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं का पूर्वी असं नव्हतं, एक पुरुष आणि एक स्त्री. परंतु पुरुषाने येशू ख्रिस्ताला आडवं जाण्यासाठी काय म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली. येशू ख्रिस्त काय म्हणला, एक स्त्री एक पुरुष. परंतु पुरुषी त्याला आडवं चालण्यासाठी काय म्हणाले, मत्तई 19:7 मध्ये, की मग असं जर आहे पूर्वीपासून, तर मग मोशेने त्याच्या पत्नीला किंवा जी पत्नी व्यभिचारामध्ये सापडली तिला सूटपत्र देऊन टाकण्याची आज्ञा का केली. लक्षात घ्या, फार मजेदार आहे, यहुदी लोक मोशेला मानणारे होते, पण त्याचबरोबर मोशे त्याच येशूचा संदेष्टा होता ज्याला हे प्रश्न विचारित होते. आणि म्हणून अगदी जणू काय पुरुषांना येशूची दया येत आहे म्हणून ते येशूला दोष लावत मोशेच्या नियमशास्त्रातून त्याला दोष दाखवण्याचा प्रयत्न करत होते. आणि ते नेहमी हे प्रयत्न होते का येशू ख्रिस्ताची शिकवण नियमशास्त्राच्या विरोधामध्ये आहे. परंतु येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र मोडलेला नाही, तर तो स्थापन केलेला आहे. आणि विश्वासू विवाह देवाद्वारे स्थापन केलेला हा एक नमुना जो मानव जातीचा पाया आहे. पतन पावलेली मानवतेने दुर्दैवाने ही देवाकडून आलेली पायाभूत देणगी ह्यास हानी पोहोचवलेली आहे. कदाचित पवित्र शास्त्र विवाह करण्यास परवानगी देते यास महत्त्व दिल्यामुळे हा योगायोग नाही की ही संस्था सतत हल्ल्याखाली आहे. पवित्र शास्त्र विवाह करण्यास नुसती परवानगी देत नाही, तर पवित्र शास्त्रामध्ये विवाह संबंधाने आशीर्वाद देखील आहे. आता केवळ पवित्र शास्त्र सहमत होतंय म्हणून असं लेखकाचं म्हणणं आहे का हे नेहमी सैतानाच्या हल्ल्याखाली असणार नाही, कारण का याचा स्थापक स्वतः परमेश्वर आहे. विवाह दोन अपरिपूर्ण लोकांची घट्ट जोडी बनवण्यासाठी होता. आपण बघितलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आदामाला घडवलं आणि आदाम घडवल्यानंतर ज्यावेळेस आदामाला जाणीव झाली का तो एकटा आहे, त्यावेळेस शास्त्राचं वचन असं सांगतं का मनुष्य एकटा असावा. हे म्हणजे नकारात्मक विचार पहिल्यांदा उत्पत्तीमध्ये त्यावेळेस आला का एकटा असावे, म्हणजे अपूर्णतेकडे निर्देश करत आहे. ज्यावेळेस हवा बनवली त्यावेळेस ते पूर्ण झालेले आहेत. म्हणजे विवाह हा दोन अपूर्ण असलेल्या लोकांना एकत्रित आणणं म्हणजे पूर्ण. पण ज्यावेळेस विवाह देवाचा संबंध देतो त्यावेळेस असं झालेलं आहे का देव परिपूर्ण आहे आणि मंडळी अपरिपूर्ण आहे. या दोघांचा घट्ट जोडी म्हणजे विवाह आपल्याला इथं पाहायला भेटतो. आपण देवाच्या प्रीतीविषयी शिकूया जो एक चांगला विवाह देऊ शकतो. या सुंदरशा परिचयाने आपण पुढे जाऊया. पण मुद्दा असा आहे की आपल्या युगामध्ये पती असो किंवा पत्नी असो, ती कितीही वाईट असली किंवा कितीही पतन पावलेली असली किंवा कितीही पापी असली, परमेश्वराचा आणि पवित्र शास्त्राचा सल्ला असा आहे का आपण त्या वाईट पत्नीशी किंवा वाईट पतीशी प्रेमच करावं. आणि जोपर्यंत परमेश्वर त्या दोघांना मरणाद्वारे विभक्त करत नाही तोपर्यंत त्यांनी संगच राहावं. असं केल्याने ख्रिस्ती कुटुंब म्हणजे ख्रिस्ती जोडी ख्रिस्ताच्या खऱ्या प्रीतीचं दर्शक ठरल्या जाऊ शकतं. या परिचयाने आपण पुढं सोमवारच्या सत्राकडे जाऊया ज्याच्यामध्ये आपल्याला पास्टर बनकर घेऊन जातील. धन्यवाद पास्टर सर. यावेळेस आपण सोमवारच्या सत्राकडे जाऊया आणि त्याचं शीर्षक आहे सुंदर वधू. आताच आपल्याला पास्टर सुमित बोरगे साहेबांनी अतिशय सुंदर रीतीने विवाह या संकल्पनेविषयी, कारण देवानी वेगवेगळे उदाहरणं देऊन यामध्ये आम्ही पाहतो की विवाहाचं उदाहरण देऊन
देवाने देव आणि देवाची लोक यामधली प्रीती आणि देवाच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा या व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून यावेळेस सुंदर विवाहाचं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. सुंदर वधू जे शीर्षक आहे त्यावर आपण जाऊया. आताच आपण ऐकलेले की विवाहाच्या जेव्हा आमच्या मनामध्ये विवाह येतो त्यावेळेस प्रत्येक वराची अपेक्षा असते की त्याची जी वधू आहे ती सुंदर असावी. सगळ्यात पहिलं या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं की त्याची जी होणारी वधू आहे ती कशी असावी, सुंदर असावी. या ठिकाणी देवाला देखील देवाच्या लोकांना वधूची उपमा देतो आणि देवाची देखील हीच एक इच्छा आहे की त्याची जी वधू आहे त्याचे जे लोक आहेत हे अतिशय सुंदर असावे. आणि म्हणून आपण एस्केलच्या 16व्या अध्यायामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी एक आश्चर्यकारी चित्र त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. देव आपल्या लोकांचा किती आदर करतो आणि तो इस्रायल राष्ट्राचे वर्णन एका सोडून दिलेल्या बालकाप्रमाणे त्या ठिकाणी एस्केलच्या 16व्या अध्यायामध्ये करत आहे की त्या बालकाला मरण्यासाठी शेतामध्ये सोडून देण्यात आलेला आहे. आणि तो त्या बाळाला त्यावेळेस कोणाची त्याच्यावर नजर पडली नाही, ते मरणासाठी त्या शेतात सोडलेला आहे. परंतु त्या ठिकाणी तो त्या बाळाला घेऊन आपल्या घरी जातो, तिला धुवून स्वच्छ करतो आणि त्या ठिकाणी जेव्हा तिची वाढ करतो, जेव्हा ती सुंदर होते, ती वाढते, तेव्हा तिचं लग्न लावतो. एक असंभवनीय विवाहाचं जोरदार चित्र या एस्केलच्या 16व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहा, या ठिकाणी आम्ही पूर्ण अध्याय वाचला तर आमच्या लक्षात येतं की हा जो देव आहे यांनी या इस्रायल राष्ट्राला म्हणजे त्या वधूला खूप काही उंचावलेलं आहे. त्याला त्या वधूसाठी त्या देवाने ज्या इस्रायल राष्ट्रासाठी खूप काही महत्कृत्य केलेले आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, अतिशय चांगल्या गोष्टी देवाने त्याच्या सामर्थ्याने देवाने अतिशय उत्कृष्ट गोष्टी देऊन दानं वरदानं कलागुण आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सबळ करून त्यांना उंच केलेलं आहे. मग देव आम्हाला देखील आमच्याविषयी जेव्हा देवाच्या लोकांविषयी आम्ही पाहतो, जर त्या वधूसाठी सुंदर बनण्यासाठी देवाने एवढे परिश्रम घेतले तर देव आमच्याविषयी त्याचा देवाचा हाच हेतू आहे की या जगात देव आम्हाला देखील देवाच्या लोकांना इतर जगापेक्षा उंच आणि वेगळं करू इच्छितो, इतकं सुंदर करू इच्छितो. देव आम्हाला उत्कृष्ट दानं कलादानं आणि टॅलेंट्स देऊन देवबाप आम्हाला या जगामध्ये उंच करू इच्छितो. कारण त्याची अशी इच्छा आहे की देवाचे लोक या नात्याने या जगामध्ये आम्ही वेगळे आणि उत्कृष्ट असावे, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून पुढे लेखक लिहितो की देवाने इस्रायलांना सांगितले की देवाने त्याच्या देखभालीखाली ती वाढवली, ती अतिसुंदर होती असं एस्केलच्या 16व्या अध्याय 13 वचनात म्हटलंय. जेव्हा ती प्रथम सापडली तेव्हा ती कोणाला सुंदर दिसली नाही. इतर लोकांनी तिला नाकारलं, तिला मरण्यासाठी सोडून दिलं होतं. पण देवाने तिची काळजी घेतली आणि तिला इतकं सुंदर वाढवलं, इतकं सुंदर बनवलं की तिची चर्चा म्हणजे या इस्रायल राष्ट्राची चर्चा जगामध्ये अनेक ठिकाणी चालली होती. आणि त्याचा रेफरन्स आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतात. इब्री राजांच्या सुरुवातीच्या दिवसात दावीद आणि शल्मोन यांच्या खाली हे खरोखर सत्य आहे. कारण इथिओपियाची राणी इस्रायलचं ऐश्वर्य पाहण्यासाठी त्या काळामध्ये तिने त्या ठिकाणी इस्रायलला काय केला होता, दौरा केला होता. इस्रायल राष्ट्रामध्ये तिने दौरा केला होता. इस्रायलची सुंदरता ही दिवसेंदिवस खूप वाढत होती आणि पूर्णपणे देवाची देणगी होती. परमेश्वर या सुंदरतेविषयी म्हणतो की देव म्हणतो तिची सुंदरता तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रात पसरली, कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले. एस्केल याचा 16वा अध्याय आणि 14. या ठिकाणी पहा, इस्रायल राष्ट्राला सौंदर्य कोणाकडून मिळाले, देवाकडून ते सौंदर्य मिळालेलं आहे आणि तिला देवाने सुंदर बनवलेलं आहे. आणि म्हणून देवाची वधू सुंदर आहे कारण तिने जे काही केलं त्याच्यामुळे ती सुंदर नाहीये. इस्रायल राष्ट्राने कोणते परिश्रम स्वतः केले म्हणून ती सुंदर झालेली नाही, परंतु या ठिकाणी देव म्हणतो की देवाने तिच्यावर अनुग्रह केला, देवाने कृपा केली आणि देवाने तिला सुंदर बनवलं होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी लेखक म्हणत आहे की विश्वासणारे लोक देखील स्वर्गासमोर सुंदर दिसतात, आहे का नाही. यासाठी नव्हे की आमच्यात काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा आमच्यामध्ये काही कर्तृत्व आहे म्हणून आम्ही सुंदर दिसतो असं नाही, परंतु ही केवळ एक देवाची कृपा आहे, आमच्यावर देवाने केलेला अनुग्रह आहे की ज्याच्याद्वारे आपण धार्मिकतेमध्ये त्याच्या वस्त्रामध्ये आम्हाला आच्छादण्यात आले आणि देवाची धार्मिकता देवाने आम्हाला स्वतःच देऊन आम्हाला देवाने सुंदर केलेलं आहे असं दुसरे करीन त्याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आता पहा, इथपर्यंत सगळं काही चांगलं आहे आणि सगळं काही चांगलं आहे, परंतु ही जी सुंदरता होती या सुंदरतेचा गर्व त्या ठिकाणी त्या वधूला झालेला आहे, म्हणजे इस्रायल राष्ट्राला झालेला आहे. कारण त्याला नावलौकिक कीर्ती सगळ्या जगभरात मिळालेली आहे आणि त्यांनी त्याचा दुरुपयोग केलेला आहे. देवाचा गौरव करण्याच्या आधी ज्याच्यापासून ती मिळालेली आहे त्याला सोडून बायबलमध्ये म्हटलंय, तू तर आपल्या सौंदर्यावर भरोसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केली, आल्या गेलेल्या बरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालविला, तुझे सौंदर्य त्यास लुटाव्यास सापडले असं एस्केलच्या 16वा अध्याय 15 वचनामध्ये नमूद केलंय. म्हणजे पहा, ज्या देवाने चांगल्या गोष्टीसाठी
त्याच्या गौरवासाठी दिले, परंतु त्या ठिकाणी तिने ते गैरवापर केला आणि स्वतःला तिने प्राधान्य दिलेले. तरी पण आम्ही पाहतो की जे काही देवाने आम्हाला चांगले गुण दिलेले, देवाचे लोक या नात्याने यासाठी दिलेले आहेत की आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराचं, त्या देवाचं गौरव व्हावं. एक उदाहरण या ठिकाणी मी देऊ इच्छितो की लुसिफर हा एक सुंदर असा होता. बायबलमध्ये म्हटलंय की देवाने त्याला सगळे चांगले गुण दिले आणि त्याला सुंदरता इतकी दिली होती की तो खूप सगळ्या दूतांमध्ये अतिशय सुंदर होता. परंतु आम्ही पाहतो की जेव्हा त्याच्यामध्ये तो मीपणा आला आणि जेव्हा त्यांनी स्वतःकडे श्रेय घेतला आणि आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराला गौरव देण्याच्या ऐवजी स्वतःकडे गौरव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याची ती सुंदरता निकृष्ट प्रतीची झाली. त्याला जे काही होते ते सगळे काही त्यांनी गमावून बसलेलं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आम्हाला ज्या काही गोष्टी परमेश्वराने दिल्या आहेत त्याचं सर्व श्रेय जेव्हा आम्ही परमेश्वराला सोडून स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला उंचवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या सर्व गोष्टी निकृष्ट दर्जाच्या होतात असं लेखक आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या सुंदरतेवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण आपल्यात काहीतरी चांगलं आहे आणि म्हणून आम्ही देवाबरोबर योग्य ठरवतो असं, किंवा अशा काही गोष्टी की ज्याच्यामुळे आम्ही देवाच्या प्रीतीस पात्र बनतो असा गैरसमज आपल्यातून पहिला काढून टाका. कारण जर आम्ही आज देवाच्या नजरेत योग्य आहोत तर ही देवाचा केवळ अनुग्रह आणि देवाची कृपा आहे. त्याने आम्हाला तसे बनवलेलं आहे आणि म्हणून आम्ही देवाला गौरव देणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या पापांमुळे जेव्हा आम्ही कुरूप होतो, आम्हाला मरण्यासाठी, आमचा नाश होण्यासाठी आम्हाला सोडून दिलं होतं, त्यावेळेस देवाने आमच्यावर प्रीती केली. त्यावेळेस देवाने त्याच्या पवित्र रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध केलं, आम्हाला त्याच्या धार्मिकतेच्या वस्त्राने आच्छादून आम्हाला सुंदर केलं, आम्हाला नावलौकिक आणि कीर्ती दिली. आणि आज आमची महत्वाची जबाबदारी आहे की जर त्या देवाने दिले तर आम्ही त्याला प्रामाणिक राहावं. कारण आम्ही त्याची वधू या नात्याने देवाने आम्हा प्रत्येकाला, विश्वासणाऱ्याला खूप सुंदर त्याच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर असं बनवलेलं आहे. आणि मग देवाची देखील इच्छा आहे की आम्ही आमची सुंदरता, आमचे कलागुण जे काही परमेश्वरांच्या माध्यमातून आम्हाला उंच केले ते सर्व आम्ही त्या निर्माणकर्त्या परमेश्वराच्या गौरवासाठी उपयोगात आणावे, परंतु दुरुपयोग आम्ही त्याचा करू नये ही देवाची आमच्याकडून इच्छा आहे. कारण आम्ही देवाची सुंदर वधू आहोत आणि सुंदरता आम्ही आमच्या कृतीतून प्रगट करावी ही देवाची इच्छा आहे. या विषयाने या ठिकाणी या विचारांनी या ठिकाणी मी हे सत्र या ठिकाणी संपवत आहे. आणि फार सुंदर पास्टर बनकर, सुंदर वधू या सत्रावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. आणि वास्तविकता सुंदरता ही वधूने स्वतःची नव्हती तर देवाच्या गौरवाने ती सजलेली होती. आणि आज देखील देवाची मंडळी त्या अलंकाराने सजलेली आहे. ही मंडळीने याची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. या विचाराने आपण पुढच्या सत्राकडं म्हणजेच मंगळवारच्या सत्राकडे जाणार आहोत. आणि आपल्यामध्ये पास्टर अमित पारदे आहेत, ते आपल्याला मंगळवारच्या सत्रातून चालवतील. सर्वांना सलाम. सलाम. मंगळवारच्या आपण चर्चासत्राकडे आपण जाणार आहोत आणि जो मथळा आहे तो होशेयाची वेश्या पत्नी. आता हे टायटल वाचूनच आपल्याला जरा आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं, परंतु प्रियांनो हे एक सुंदर उदाहरण आहे की परमेश्वर आपल्या लोकांवर किती प्रेम करतो. बरोबर आहे. आमेन. प्रीती त्याचं मूळ आहे, प्रीती त्याचा पाया आहे आणि त्या आधारावर तो लोकांसाठी वागतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जर आपण बायबलमधून होशे 1 अध्याय आणि 2 वचन वाचलं तर परमेश्वरानं काय केलेलं आहे, आज्ञा त्याच्या सेवकाला दिलेली आहे. आणि असं म्हटलं की परमेश्वर होशियाबरोबर बोलला तेव्हा तो म्हणला, जा एक जारिनी बायको तू आपणास करून घे. जारिनी म्हणजे व्याभिचारी. आणि त्यानं हे आपलं काम जे आहे, ही विनंती त्याच्या सेवकावर एक काम म्हणून सोपवलं. एक विचित्र काम आहे. आता एखाद्या अशा स्त्रीसोबत लग्न करणं हे किती धाडसाचं काम आहे, परंतु होशेयाने ते काम केलं. त्यानं त्या स्त्रीबरोबर लग्न केलेलं आपण पाहतो. एक हेतू स्तव. आता हेतू हा होता की देव होशियाचा उपयोग आपल्याला समजावं म्हणून करून घेत होता की त्याच्या दृष्टिकोनातून ज्या मानवाचे पाप व बंडखोरी त्याच्या वेदना होत्या, म्हणजे देवाला हे दाखवायचं होतं की तुमच्या बंडखोरीद्वारे मला किती त्रास होत आहे, किती दुःख होत आहे. आणि तरी पण देवाने काय केलं, प्रेमळपणे त्याच्या पत्नीची काय निवड केली होती. आता त्याची पत्नी कोण आहे, इस्रायल, जिने तिला सतत फसवलं.
तरी आश्चर्यकारकरित्या त्यानं तिला परत घेतलं व सामान्य स्थितीला पुन्हा आणलेलं आहे. आज आपण पाहतो की कोणी स्वीकारत नाही. एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष ज्यावेळेस व्याभिचाराच्या पातकामध्ये पडतो त्यावेळेस स्वीकारणं फार जड जातं. ते आजच्या घडीमध्ये तर आपण असे अनेक उदाहरण पाहू शकतो की ज्या स्थितीमध्ये मनुष्य एकमेकाला स्वीकारत नाही, घटस्फोट होतात आणि विभक्त होतात. परंतु देव किती प्रेमळ आहे, त्यानं आपल्या वधूची पुन्हा काय केलं, त्यानं तिला स्वीकारलं, तिला जवळ घेतलं आणि पुन्हा त्या स्थितीमध्ये आणलं. कुठल्या? एक पती म्हणून स्वीकार केला आणि पत्नी म्हणून त्याने तिला आपल्या सामान्य स्थितीला आणलं. आणि हेच देवाचं एक चांगुलपण आपण या ठिकाणी पाहतो की त्यानं विवाहाच्या तत्वाला तो धरून राहिला, तो विश्वासू राहिला, परंतु देवाचे लोक तसे राहिले नाहीत. आणि म्हणून आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस तिथं पण आपल्या एका वेश्यावृत्तीचा उल्लेख आपल्याला आढळतो. आता कुठला आहे? हे आध्यात्मिक वेश्यावृत्ती. असं म्हटलं या ठिकाणी की होशेच्या गोष्टीपासून ख्रिस्ती मंडळीनं काही धडा घ्यायचा आहे. कुठला धडा? की जुन्या कराराच्या मंडळीनं जसं काही व्यभिचाराचं जे पाप केलं तसं नवीन कराराच्या मंडळीनं पण केलं. आता या ठिकाणी मंडळीचा विषय आहे आणि असं म्हटलेलं की नवीन कराराच्या मंडळीनं काय केलं? रोमन चर्च बरोबर काही संबंध ठेवलेले आहे, काही त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्याबरोबर काही इतर गोष्टी अशा केल्या की ज्या गोष्टी आपल्याला काय होत्या, करायला नको होत्या. शेजारच्या रस्त्यातील मूर्तीपूजेच्या प्रथा त्यांनी घेतल्या आणि याच्याद्वारे एक प्रकारची काय झाली त्या ठिकाणी आध्यात्मिक व्याभिचाराचा आपण काय होतो एक पाप मंडळीमध्ये आपण या ठिकाणी पाहतो. सर्वात महत्वाचं काय? रोमचा सम्राट ज्यावेळेस त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्या माध्यमातून काय झालं, लोकांना असं वाटलं की राजा जर ख्रिस्ती असेल तर आपण सर्व भांडणं, आपले काही तंटा असेल, काही इतर गोष्टी असतील, आपण त्याच्याकडे घेऊन जाऊ आणि त्या माध्यमातून आपलं काय होईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण प्रॉब्लेम वाढले कारण ही एक प्रकारची काय होती, आध्यात्मिक व्याभिचाराचा प्रकार होता आणि देवाची ती इच्छा नव्हती आणि लोक बहकले आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की त्या व्याभिचाराच्या पातकामध्ये पडलेलं आपण पाहतो. देवाच्या शब्दाची निवड त्या स्पष्ट करताना दिसते की तो केवळ आपणास हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही की आम्ही काय चुकीचे केले आहे, तर हे दाखवतो की त्याला कसं वाटतं ज्यांना कोणाला पती किंवा पत्नीनं फसवलं, विश्वासघात आहे, त्यांना उद्ध्वस्तपणाची भावना समजणे सोपं होईल. देव आपल्याला या प्रकरणातून काय सांगतो पास्टर, की विश्वासघात हा प्रकार काय असतो? जेव्हा एखादी पत्नी काय करते, पतीचा विश्वासघात करते. होशेच्या पुस्तकामध्ये आणि प्रकटीकरणाच्या या ज्या मंडळीला पत्र लिहिलं याच्यामध्ये ख्रिस्त आपल्या लोकांना ताकीद देतो नाही का, की त्यांनी कुठला पाप केलेला आहे. जगाबरोबर हात मिळवणी, राजकीय सत्तेवर हात मिळवणी आणि देवाच्या दृष्टीने ही काय होती, व्याभिचाराचे पातक होतं. पण तरी पण जसं होशेनं आपल्या पत्नीला स्वीकारलं तसं आज देव आपल्याला स्वीकारतो. जरी आमच्यामध्ये चुका भरपूर, जसं आपण तुम्ही पहिल्याच मुद्द्याला तुम्ही स्पष्ट केलं की आपण अविश्वासू होतो, तसं देव कसा होता, विश्वास. तसंच आज देखील देव आपल्या संगतीक आहे, विश्वासू आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण बाबिलमधून बाहेर पडावं. आता नवीन कराराची मंडळी कुठं आहे, एक प्रकारच्या बाबिलमध्ये आहे आणि त्या बाबिलमधून त्याची इच्छा की आपण काय करावं, बाहेर पडावं आणि आपण विश्वासू राहावं. आज ऍडव्हेंटिस्ट लोकांनी विश्वासू राहावं अशी त्याची काय इच्छा आहे. आणि जग आपल्याला वाईट घटनेकडे घेऊन जात आहे तरी तो तारणाची किंमत देऊ करत आहे, यासाठी की त्याने भरली आहे आणि आम्हास परत मिळवता यावे त्याच्या स्वतःच्या रक्तात. ख्रिस्ताची इच्छा की आपण पुन्हा त्याचं व्हावं. जसं होशेला त्याच्या पत्नीला पुन्हा आणायचं होतं त्या विवाहाच्या स्थितीमध्ये, तशी देवाची इच्छा की मंडळीला पुन्हा काय आणावं, त्या स्थितीमध्ये विश्वासू आणि पवित्र स्थितीमध्ये. कारण त्याची तीच इच्छा की त्याची मंडळी कशी असावी, पवित्र आणि विश्वासू असावी. जगाबरोबर व्यभिचारी करणारी त्याला नको आहे. तर हा मुद्दा होशेच्या वैश्य पत्नीमधून आपण पाहतो आणि देवाची इच्छा की आपण बाबिलमधून बाहेर पडावं. आज अनेक लोक त्या बाबिलमध्ये आहेत, ते जगाशी आणि इतर ख्रिस्ती मंडळाबरोबर काय करतात, ते व्याभिचाराचं पातक करत आहे. तर प्रियांनो, हे चांगलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतो की कशा रीतीनं देवानं त्याच्या पत्नीची पुन्हा निवड केली, जवळ केलं आणि तिला आपण पुन्हा स्वीकारून एक चांगल्या संबंधामध्ये, स्थितीमध्ये पुन्हा
आणलं तर हा एक चांगला मुद्दा आपण देवाविषयी या ठिकाणी समजू शकतो आणि शिकू शकतो. तर माझा मुद्दा या ठिकाणी मी समाप्त करत आहे. फार सुंदर पास्टर पारदे, तुम्ही प्रकाश टाकलेला आहे ह्या मंगळवारच्या सत्रावर. आणि परमेश्वर आपल्या मंडळीसाठी कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो म्हणला का त्याची पत्नी म्हणजे त्याची मंडळी वापस मिळवण्यासाठी स्वतःच्या रक्ताची पर्वा केलेली नाही. स्वतःच्या रक्ताची त्यांनी काय केली, म्हणजे स्वतःच्या रक्ताने त्यांनी मिळवलेले आहे. सर्वस्वी हातचं काहीच त्यांनी राखून ठेवलेलं नाही. फार सुंदर धडा आपल्याला ह्याच्यातून बोध मिळत आहे. प्रामुख्याने ह्या शेवटच्या काळाच्या पिढीसाठी ज्या पिढीमध्ये विवाह संस्था सैतानाच्या हल्ल्याखाली आहे, त्या पिढीसाठी हा फार मोलाचा संदेश आहे. ह्या विचाराने आपण बुधवारच्या सत्राकडे जात आहोत. आणि ह्या सत्रामध्ये चालवण्यासाठी पास्टर करंडे आपल्यामध्ये आहेत, ते आपल्याला घेऊन जातील. धन्यवाद सुमित सर. आज विवाह आणि विवाहापासूनची होणारी प्रतिमा, याचा अर्थ विवाहाकडून आपल्याला धडे शिकायचे आहेत. आणि याविषयी शिकत असताना फार सुंदररित्या या दालनामध्ये डिस्कशन होत आहे आणि फार सुंदररित्या देवाचं जे काही इच्छा आहे विवाहासंबंधी, मंडळीसंबंधी, ती प्रकट होत आहे. आणि अमित पारदे साहेबांनी आता जे सांगितले की आध्यात्मिक व्यभिचार झालेला आहे आणि हा आध्यात्मिक व्यभिचार होऊ नये यासाठी आज आपण या वचनाकडे बारकाईने लक्ष दिलेलं आहे. फार चांगला प्रकाश त्यांनी या धड्यावर दिलेला आहे. आजचा जो मुद्दा आहे, बुधवारचा जो मुद्दा आहे, तोही तसाच प्रकारचा आहे की विवाह हा नियोजित असला पाहिजे, देवाच्या इच्छेचा असला पाहिजे. अब्राहमाला असं वाटलेलं आहे की माझ्या मुलासाठी जी मुलगी आणायची आहे ती एका चांगल्या संस्कारिक, सद्गुणी आणि इतर सर्व गोष्टी ज्या देवाला मान्य आहेत अशा खानदानमधून, अशा कुटुंबातून, अशा गोत्रातून आली पाहिजे. आणि म्हणून त्याने एका विश्वासू सेवकाला जवळ केलेलं आहे आणि त्याच्या कानामध्ये मंत्र देऊन सांगितलेलं आहे की तू माझ्या मुलासाठी अशा प्रकारची मुलगी आण. तर पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, उत्पत्ती 15:5 जर वाचलं तर आमच्या लक्षात येतं की अब्रामाचा हेतू काय आहे. आणि उत्पत्ती 24:1-4 मध्ये सेवकाला अब्राहमाने कशा प्रकारे आपल्या मुलासाठी म्हणजे इझाकासाठी मुलगी आणायला सांगितलेलं आहे. याचं कारणच असं आहे की अब्राहमाला कळून चुकलं होतं की जर का माझ्या मुलासाठी कनानी मुलगी जर मिळाली तर ते कनानी गावातील सर्व जे लोक आहेत ते नीतिभ्रष्ट झालेले आहेत, हे निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून नीतिभ्रष्टता जी असते ती देवाच्या पवित्र विवाह हा सन्माननीय आहे, तो पवित्र आहे, तो देवाने प्रस्थापित केलेला आहे आणि त्याला देवाला मान मिळाला पाहिजे. आणि मंडळी या नात्याने देवाबरोबरचा जो विवाह आहे तो पवित्र असला पाहिजे, नीतिभ्रष्ट असला नसला पाहिजे. अशा प्रकारची धारणा या ठिकाणी अब्राहमाची होती, ती त्या सेवकाला सांगितण्यात आलेली आहे. आणि इझाक आणि रिबेका या दोघांचा विवाह होण्यासंबंधीचा जो काही मथळा आहे तो आज आपल्याला या वचनातून पाहायला मिळतो. कनानी धर्माच्या प्रथा ह्या नीतिभ्रष्ट झाल्या होत्या हे लक्षात आल्यामुळं त्याने कनानी मुलगीकडे न जाता तुम्हाला गोत्रातून एक चांगली धार्मिक मुलगी बघण्याचं सांगितलेलं आहे. या वचनातून किंवा इझाक आणि रेबेकाच्या या मथळ्यातून मला आजच्या पिढीसाठी, आजच्या या सर्व बिलिव्हर्स लोकांसाठी, चर्चला येणाऱ्या तरुणींसाठी एक संदेश आहे. तो म्हणजे की स्वतःची निवड करत असताना अविश्वासूजनाकडे निवड करू नये, विश्वासूजनांच्याकडे निवड करावी. इतकंच केवळ नाही तर ही आमची निवड देवाला मान्य आहे का किंवा देवाला मान्य होईल का असा विचार करून एकमेकांना पसंती दर्शवावी. कारण ही जी गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येई तोपर्यंत टिकणारी आहे. आणि आपण तात्पुरती गोष्ट म्हणून ही करू शकत नाही, भावनिक होऊन ही गोष्ट करू शकत नाही, धार्मिकता सोडून ही गोष्ट करू शकत नाही, ॲडजस्टमेंट म्हणून ही गोष्ट करू शकत नाही. तर धार्मिकतेच्या तत्वावर विवाह हा सन्माननीय आहे, तो पवित्र आहे, तो देवाने प्रस्थापित केलेला आहे. म्हणून आमची निवड जशी इझाकाने रिबेकाची आणि इझाकाची जशी निवड केली गेली आहे, प्रार्थनापूर्वक त्या सेवकाने
प्रत्येक टप्प्यात प्रार्थना करून ही माझ्या धण्याची प्रार्थना देवा तू ऐक, अशा प्रकारची सूचित सूचना प्रार्थना करून त्या ठिकाणी ती केलेली आहे. तथापि अब्रामाची ही जी कडक सूचना आहे ती जरी मर्यादित असली तरी अब्रामाचा हा जो विषय होता तो खूप आध्यात्मिक होता. म्हणजे आज आपण लग्नविधी किंवा एंगेजमेंट किंवा मुलगी बघणं किंवा मुलगा बघणं हे जो विधी आहे तो आध्यात्मिक विचाराने केला पाहिजे. या ठिकाणी असं म्हटले की अब्रामाचा विचार आध्यात्मिक होता, वांशिक नव्हता, धर्मशास्त्रीय होता, राष्ट्रीय नव्हता. याचा अर्थ दोन विचार या ठिकाणी प्रकट होत आहेत. आपल्यामध्ये कोणता विचार लग्नाच्या बाबतीत आणि मुलांच्या देण्याघेण्याच्या बाबतीत होतो हा विचार करणं देखील जरुरी आहे. पवित्र शास्त्र आम्हाला मार्गदर्शन करतं, कारण पवित्र शास्त्र आमच्यासाठी एक आरसा आहे आणि खऱ्या अर्थाने हाताला धरून पुढे घेऊन जाण्यासाठी पवित्र आत्मा मार्गदर्शन करत आहे. हे सर्व गोष्टी आजची पिढी विसरत आहे. आजची पिढी याला दुय्यम स्थान देत आहे. आजची पिढी आपल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून आपली प्रगती कशी होईल किंवा आत्ता कसं बरं वाटतंय या विषयावरती जोडी लावत आहेत. परंतु या जोड्या या जागतिक जोड्या आहेत. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या प्रकाश टाकत असताना तुम्ही म्हणालात की आजची जी काही मुलं आणि मुली आहेत त्यांचा विवाह पुढे जाऊन काही दिवसाने कोसळतो, ढासळतो. कारण जबाबदाऱ्या कमी वयात कमी अनुभवात येतात आणि तेव्हा ते 6 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये ते एकमेकापासून दूर होण्याचा विचार करतात. पण शास्त्र आम्हाला म्हणतं की पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखनीय एक बात आहे, ते म्हणजे देवाने विवाह विधी प्रस्थापित केला आहे. देवाने तो सन्माननीय केला आहे. देवाने त्याला पवित्र असं ठरवलेलं आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपण मानवी स्वभावाने न घेता आध्यात्मिक स्वभावाने घेतलं पाहिजे, दैवी स्वभावाने घेतलं पाहिजे. पवित्र शास्त्र आम्हाला पुढे जाऊन असंही म्हणतं की होय, ही गोष्ट पुरातन इस्रायलची आहे आणि ख्रिस्ती मंडळीची शतकानुशतकं अशी एक, ज्यामध्ये देवाचे लोक ज्यांनी जगाला साक्ष द्यावयाची होती. म्हणजे आपण जर या विधीद्वारे जर देवाचं गौरव करायचं म्हटलं तर ही साक्ष आपण देऊ शकतो चांगुलपणाच्या द्वारे आणि देवाचा नियम पाळून देवाच्या इच्छेने लग्नविधी प्रस्थापित करून किंवा एकमेकांना पसंती दर्शवून. इझाकासाठी रिबेका ही अतिशय गुणी आणि अतिशय धार्मिक आणि अतिशय कष्टाळू मुलगी मिळालेली आहे, कारण प्रत्येक टप्प्याला ती तिची परीक्षा पास झालेली आहे. अशा प्रकारे आमच्याही जीवनामध्ये अशा छोट्या छोट्या ज्या काही परीक्षा आहेत त्या देवाला पास करून दाखवलं पाहिजे. शास्त्र म्हणतं इथं की होय, देव आम्हावर प्रीती करतो, त्याची वधू आपण त्याच्यावर प्रीती करतो त्यापेक्षा अधिक. म्हणजे आपण परमेश्वर किती प्रेम आमच्यावर करतो त्या दृष्टिकोनातून वधू म्हणून आम्ही त्याच्यावर किती प्रेम करतो हे देखील महत्त्वाचं आहे. आपण कोणत्या निवडी कराव्यात, केल्याच पाहिजेत प्रत्येक दिवशी, ज्यामुळे आमची त्याच्यावरची प्रीती बळकट होईल. प्रत्येक दिवशी आम्ही ती प्रीती वाढवली पाहिजे आणि धार्मिकतेच्या तत्वावर आमच्या जीवनामधील असणारा विवाहविधी इजाक आणि रिबेकासारखा यशस्वी ठरला पाहिजे. आणि म्हणून या विधीचं जे आध्यात्मिक जीवन आहे किंवा विवाह हा आध्यात्मिक सोहळा आहे हे लक्षात घेऊन जेव्हा आजची पिढी या धड्याच्या वृत्तांतामधून जर काय शिकेल आणि मार्गदर्शन घेईल आणि सत्य परिस्थितीला अनुसरून जर विवाहबद्ध होईल तर निश्चितार्थाने देवाचा गौरव होणार आहे. परमेश्वर देवबाप हे मार्गदर्शन इजाक आणि रिबेकासारखं अनेकांना लाभावं अशी माझी प्रार्थना आहे. धन्यवाद करंडे साहेब, आपले फार मार्मिकरित्याने तुम्ही बुधवारच्या सत्रावर प्रकाश टाकलेला आहे आणि खरोखर ह्या दूषित पिढीला ह्या सर्व गोष्टी समजणं कठीण आहे जोपर्यंत एखादा आध्यात्मिकरित्या देवाशी प्रार्थनेद्वारे त्याचा संपर्क येत नाही तोपर्यंत. आणि तो प्रार्थनेचा मुद्दा आपल्या पिढीसाठी फार महत्त्वाचा आहे. या विचाराने आपण गुरुवारच्या सत्राकडे वाटचाल करत आहोत, ज्यामध्ये पास्टर किशोर उमाप आपल्याला चालवणार आहेत. धन्यवाद पास्टर सुमित. सुंदरशा मुद्द्याच्या द्वारे आपण पुढे जात आहोत. मला आनंद वाटतो की या ठिकाणी पास्टर कारंडे यांनी फार सुंदरसा बुधवारचा विषय आपल्याला मांडलेला आहे, इसाक आणि रिबेका यांच्यातलं नातं. आणि माझ्याकडे जो आज गुरुवारचा मुद्दा आहे, वेशेचा न्याय झालेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रगटीकरणाच्या 19वा अध्याय आणि 1 ते 9 वचनामध्ये आपण जर वाचलं या ठिकाणी वेशेचा शेवट आणि येशू ख्रिस्ताचा
वधूबरोबर झालेला विवाह या 2 घटना तिथं आलेल्या आहेत. आता जी वेश्या आहे, ही जी वेश्या आहे तिनं आपल्या पतीला सोडलेलं आहे, तिला व्याभिचारी म्हटलेलं आहे, ती जारकर्म करणारी आहे, पतीला सोडून ती इतरांच्या पाठीमागे जाणारी आहे. आणि अशा वेळेस तिच्यामध्ये एक प्रामाणिकपणा नाही. ज्या पद्धतीने आपण बघितलं बुधवारच्या सत्रामध्ये रिबिका आणि इसाक यांच्यामध्ये एक प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा होता आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी अप्रामाणिकपणा हा एक व्याभिचार आहे, जे देवाशी विश्वासू न राहणं आहे, देवाला सोडणं आहे. आणि म्हणून ती वेश्या आहे. आणि ही जी वेश्या आहे हिचं याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जिला मोठी कलावंतीन असं म्हणण्यात आलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. जिनं काय केलं, जारकर्म केलं, जिनं पृथ्वीवरील मोठ्या राजांना काय केलेलं आहे, द्राक्षरस पाजलेला आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देवाने तिचा न्यायनिवाडा केलेला आहे. आणि म्हणून तिथं लिहिलेलं आहे, तिला भूताची वस्ती म्हटलं आहे, तिला अशुद्ध आत्म्याचा आश्रय म्हटलं, तिला अशुद्ध आणि ओंगळ पाखराचा आश्रय ती झालेली म्हटलेलं. आणि ती मोठ्या जलसमुद्रावर बसलेली अशी ती आहे. आणि देवाने तिचा न्याय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ती म्हणत होती की मी विधवा नाही, मी दुःख पाहणार नाही, परंतु तिच्यावर अचानक मरण, दुःख, दुष्काळ एकाच वेळी येतील आणि ती अग्नीने जाळून टाकली जाईल, कारण देवाने तिचा न्यायनिवाडा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ज्यावेळेस 19व्या अध्यायामध्ये आपण येतो, 2 घटना त्या आहेत. स्वर्गामध्ये देवाचे लोक येतात आणि मोठं वाणी होते, आवाज येतो की हालेलुया, तारण, गौरव, सामर्थ्य परमेश्वराचे आहेत. आणि त्या कलावंतीचा झालेला न्यायनिवाडा ते पाहतायत, कारण त्या कलावंतीने त्या ठिकाणी काय केलं होतं, देवाच्या दासाला त्या ठिकाणी मारलं होतं, त्यांचं रक्त सांडलं होतं, सूट त्या ठिकाणी देवाने घेतला होता. आणि मग पुढचं दुसरी घटना अशी आहे, मग ज्यावेळेस सर्व काही होतं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलं आणि मग देवाचे लोक त्या ठिकाणी आनंद करतात, उल्हास करतात, गौरव करतात. आणि आता ते म्हणतात कोकऱ्याचं लग्न जवळ आलेलं आहे, नवरीने स्वतःला सजवलेलं आहे, तिला शुद्ध तेजस्वी वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे. आणि म्हणून जे प्रामाणिक आहेत, जे विश्वासू आहेत, त्या ठिकाणी ते देवाबरोबर राहतील. आणि हा वर म्हणजे प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, परंतु अप्रामाणिकपणा, व्याभिचार हा फार वेदनादायक आहे. अप्रामाणिकपणा त्याच्यामध्ये त्याचा परिणाम त्याच्या लेकरांवर होतो, जगामध्ये आपण पाहतो. आणि कालांतराने जे पती पत्नी आहेत, ज्या विवाहाच्या गोष्टीमध्ये आपण शिकत आहोत, त्या ठिकाणी त्यांना समजतं की पुन्हा भूतकाळामध्ये त्या विवाहाला त्यांना तारता येत नाही. आणि अशा वेळी जे जग आहे ते एका अशा बिंदूजवळ जातं आणि शेवटी अंतःकरण कठीण त्या ठिकाणी होतं आणि मग त्या ठिकाणी पश्चाताप त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं, याच्यामध्ये अप्रामाणिकपणा, याच्यामध्ये पाप आहे, याच्यामध्ये दुःख आहे आणि याच्यामध्ये काहीतरी हरवलेलं आहे, हृदय खिन्न झालेलं आहे. आणि शेवटी या जगाच्या पापाच्या योजनेखाली हे जरी दुःख झालेलं आहे, परंतु शेवटी पवित्र शास्त्राची दुसरी घटना आम्हाला सांगते आजच्या धड्यामध्ये की उत्साह साजरा केला जाईल, देवाच्या लोकांना उत्साह साजरा केला जाईल. जगाच्या ज्या प्रारंभापासून जे रचलं होतं देवाने, ती योजना केली होती, ती पुन्हा केली जाईल. म्हणजे देवाजवळ जायचंय, परत जायचंय, देवाजवळचा संबंध जायचा आहे. आणि देवापासून जर विभक्त झालं तर मनुष्य उद्ध्वस्त होतो, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी पुढच्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला लेखक घेऊन जात आहे, प्रगटीकरणाचे 21वा अध्याय काय लिहिलं, त्या ठिकाणी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी येते आणि तिथं पहिला समुद्र रातनं सगळं निघून जातं. आणि मग पवित्र नगर नवीन यरूशलेम तिथं नवऱ्याप्रमाणे शृंगारलेलं होतं, ते वरून त्या ठिकाणी खाली आलं आणि मग तिथं वाणी झाली, पहा देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे आणि देव त्याच्याबरोबर वस्ती करेल आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. इथं विवाहाची कल्पना म्हणजे नेमकं काय, तर विवाहाची कल्पना, विवाहाच्या बद्दल विचार करत असताना वधूला वाटते की मी त्या विवाह झाल्यानंतर मी वराबरोबर राहणार आहे, म्हणजे देवाबरोबर राहणं. विवाहाची कल्पना म्हणजे देवाबरोबर राहणं. आणि याच्यामध्ये काही आशा आहेत, याच्यामध्ये काही अभिवचनाने भरलेलं आहे. अभिवचन ही आहे, देव नवं करणार आहे, देव पवित्र नगर त्या ठिकाणी देणार आहे, देव स्वतः त्या ठिकाणी त्याच्या लोकांचे अश्रू पुसणार आहे. आणि चांगली आनंदाची गोष्ट ही आहे की देवाची वस्ती त्याच्या लोकांबरोबर राहणार आहे. मला एकच सांगायचं आहे, लेखकाने या ठिकाणी लिहिलेलं आहे आजच्या धड्यामधून की विवाह हा जन्मभरासाठी बंधन आहे, ते बंधन आहे. आणि मग हे विवाहामध्ये पती आणि पत्नी याचं नातं त्या ठिकाणी दर्शवलं जातं. पण आध्यात्मिक जीवनामध्ये जगत असताना ख्रिस्त आणि त्याची मंडळी याच्यामधलं हे बंधन आहे आणि त्याच्यामध्ये ती प्रीती एक प्रगट करण्यात आलेली आहे. आहे का नाही, मनुष्य जाती आहे, मनुष्य जातीने येशू ख्रिस्ताला नाकारलेला आहे. आणि अशा वेळेस ख्रिस्ताने कल्पनेच्या पलीकडे वेदना सहन केलेल्या आहेत. जी प्रीती येशू ख्रिस्ताला मिळायला हवी होती, ती प्रीती अप्रामाणिकपणामुळे, व्याभिचारामुळे, वेश्यावृत्तीने इतर देवतांना देण्यात आली, तिथं लिहिलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्यासाठी दिलं
अप्रामाणिकपणासाठी, त्या व्याभिचारासाठी त्या ख्रिस्ताने आपल्यासाठी खंडणी भरलेली आहे. आणि म्हणून आम्ही जर पश्चाताप केला, जर परत जर आपण फिरलो, तर आपल्याला सार्वकालिक जीवनाचं अभिवचन आहे. लेखकाने एक पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 18 वचनामध्ये लिहिलं. ते वचनामध्ये आम्हाला सांगतं, तुम्ही तर निष्कलंक आणि निर्दोष कोकरा असा जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेला आहात, हे ध्यानात ठेवा असं म्हटण्यात आलेलं आहे. असं सुंदरसं चित्र आज या मथळ्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. शुक्रवारच्या अधिक विचारामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस भविष्यवाणीची जी समज आहे ती आपल्याला कशी समजून येणार आहे. बायबलमध्ये किती घटना आहेत, किती माहिती उपलब्ध आहे ते आपल्याला समजून येणार आहे. शतकानुशतकं आणि वर्षानुवर्ष काही बायबलमधले जे काही गोष्टीचे चिन्ह आहेत याच्यावर इतका कल्पनेला इतका जोर दिला जातो आणि ती ऐतिहासिक माहिती कधी कधी आपल्याला एक दंतकथा वाटू लागते. आणि मग याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये सापडायला पाहिजे आपल्याला, परंतु सापडता येत नाही. आणि अशा वेळेस नेहमी आपल्याला आठवण ठेवायची आहे की देवाकडे आपल्याला खऱ्या घटनाकडे घेऊन जाण्याचा मार्ग त्याच्यामध्ये आहे, खऱ्या लोकांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून काही चिन्हात्मक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहे. आणि म्हणून विवाह म्हटल्यानंतर लग्न आलं. आणि म्हणून तिथं आपल्याला माहिती आहे काना गावामध्ये लग्नाची काय होती, मेजवानी होती. त्या लग्नामध्ये त्या ठिकाणी ते अलंकार, लग्नाचा अलंकार आलेला आहे. आणि ही जी घटना होती ही खोटी नाही, ही घटना खरी त्या ठिकाणी आहे. आणि स्वतः येशू ख्रिस्तानी या मेजवानीला उपस्थित राहून तिथं पुरवठा केलेला आहे. आणि म्हणून तशाच पद्धतीने येशू ख्रिस्ताच्या कृपेचा हा पुरवठा इतका विपुल होता की त्याच्या पुरवठ्याच्याद्वारे मनुष्याचं पाप काय झालं, धुतलं गेलं आणि नवीनकरण या जीवनामध्ये जगण्यामध्ये आलेलं आहे. आणि खरोखर परमेश्वर चांगला आहे. तो आपलं रहस्य आपले सेवक संदेष्ट यांना सांगितल्याशिवाय तो खरोखर काहीच त्या ठिकाणी करत नाही. गुप्त गोष्टी आहेत, चिन्ह आहेत, काय ज्या देवाने दिलेले अलंकार आहेत, या देवाच्या गोष्टी आहेत, या देवाच्या गोष्टी आहेत त्या प्रगट केलेल्या आहेत. आणि म्हणून देवाने आम्हाला या गोष्टीच्याद्वारे या भविष्यवाणीच्या वचनामध्ये गंभीरपणे आम्हाला बऱ्याच गोष्टी समजून सांगितलेल्या आहे. आणि याचा आम्हाला प्रार्थनापूर्वक अभ्यास करायला पाहिजे. देवाला सोडणं, देवापासून दूर जाणं हा व्याभिचार आहे. अशा वेळेस न्यायनिवाड्याला सामोरं जावं लागेल. अशा वेळेस जर आपण देवापासून विभक्त झालो तर उद्ध्वस्तपणा या जगामध्ये येईल. परंतु देवाच्या जवळ आपण जर गेलो तर निश्चित मंडळीला देव एका नवीन पद्धतीनं नटवल, स्वतः त्याच्या जवळ राहील, त्याला तारील असं म्हटण्यात आलेलं आहे. आणि शेवटी मंडळी ही जन्मभर आयुष्यभर देवाच्या सोबत त्या ठिकाणी राहणार आहेत. हेच विवाहाचं पवित्र बंधन त्या ठिकाणी होणार आहे. आमेन. फार सुंदर प्रकाश तुम्ही गुरुवार आणि शुक्रवारच्या चर्चासत्रावर टाकलेल्यापासून प्रेक्षक हो, आजच्या ह्या एक वाक्य निष्कर्षाकडे आपण वाटचाल करत असताना शाबात परिचय आणि रविवारचा जो निष्कर्ष असा आहे की जसा उत्पत्ती हा प्रगटीकरणाचा एक पाया म्हटलेला आहे, तसा विवाह हा एक अलंकार आहे जो भविष्यवाणी समजण्यासाठी देवाने काय केलेला आहे, त्याचा उपयोग केलेला आहे. उत्पत्ती तर आहेच आहे, पण आपल्याला काहीतरी प्रात्यक्षिक पाहिजे जे आपल्याला अनुभवायला आलं पाहिजे. आणि विवाह तो आपण अनुभवत आहोत. आपण एखाद्या वेळेस अशी भूमिका करतो किंवा आपल्या सहचारीने अशा भूमिका करतात, आपण कधी त्यांचं सहन करतो तर त्या कधी आपलं सहन करतात. यातून सहनशक्ती आपल्याला दिसते, दीर्घकाळाचा दिसत आहे. आणि या भविष्यवाणीच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला परमेश्वराची सहनशीलता, प्रीती, चांगुलपणा हे देवाच्या सौंदर्याचे काय आहेत, गुण आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. सोमवारचं सत्र यावेळेस आपण सोमवारच्या सत्राचा जो सारांश आहे तो या ठिकाणी आपण पाहूया. ह्यावेळेस त्या ठिकाणी देव जे सांगत आहे की सुंदर वधू, सुंदरता ही केवळ शारीरिक बाबतीत देव या ठिकाणी उल्लेख करत नाही, ती आध्यात्मिक आहे. देव आम्हाला जे काही सर्व आशीर्वाद देत आहे, आमची वाढ आणि उन्नती करत आहे, कलागुण आणि जे काही परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे त्याला सुंदरता म्हणण्यात येईल. आणि म्हणून आम्हाला जर सुंदर आहोत तर देवाची ही इच्छा आहे की त्या सुंदरतेचा आम्ही दुरुपयोग करू नये. तर ती सुंदरता जी दिलेली आहे, जेही आम्हाला दानं आणि देवाने ज्याही गोष्टीत आम्हाला संपन्न केलेले आहे ते सर्व आम्ही आमच्या निर्माणकर्त्याच्या गौरवासाठी ते उपयोगात आणावं. आम्ही देवाशी प्रामाणिक राहावं, आम्ही देवाशी एकनिष्ठ राहावं, आम्ही त्या देवावर, फक्त त्या देवावर एकनिष्ठेने प्रेम करावं, हा सारांश या ठिकाणी निघतो. कारण देवाने आम्हाला सुंदर असं बनवलंय आणि सुंदर वधू या नात्याने आम्ही देखील आमची जबाबदारी
सुंदर रीतीने पार पाडूया. असं यावेळेस जो मंगळवारचं जो आपण धड्याचं सत्र पाहिलं त्याच्यामध्ये सारांश आपण हा घेऊ शकतो की जसं इस्रायल लोक अविश्वासू होते आपल्या संबंधामध्ये परमेश्वराबरोबर आणि नवीन कराराची मंडळी देखील अविश्वासू ठरलेली आहे, परंतु तरी देखील ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो. ख्रिस्त त्याच्या वधूवर प्रेम करतो कारण तिला त्यानं विकत घेतलेलं आहे आणि कशाहीपेक्षा अधिक तो आपल्या वधूवर प्रेम करतो. आणि म्हणून परमेश्वर त्याच्या लोकांचं तारण कुठल्याही स्थितीमध्ये करू शकतो आणि कशाही स्थितीमध्ये त्यांना पुन्हा जवळ करतो. हे आपल्याला या धड्यातून आपल्याला सारांश घेता येतो. असं कारण त्याचबरोबर आज बुधवारच्या मुद्द्यातून बुधवारचं जे सत्र आहे इजाक आणि रेबेका, या सत्रातून आम्हाला असा सारांश निघत आहे की सध्याच्या पिढीमध्ये किंवा सध्याच्या जगातील असणाऱ्या विचारामध्ये जेव्हा आपण एकमेकाची पसंती दर्शवतो किंवा विवाहबद्ध होत असतो तेव्हा एक आध्यात्मिक विचार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण आध्यात्मिक विचाराशिवाय अशा प्रकारे इजाक आणि रेबेकाच्या जोडीसारखी जोडी बनणं आणि ते देवाला मान्य होणं आणि देवाच्या सदृश्य असा विवाह बनणं हे खूपच महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून धर्मशास्त्रीय जसा अब्राहमाचा विचार होता तसा तुमचाही विचार असायला पाहिजे. आणि जसं नीतिभ्रष्टता नको आहे अब्राहमाला, तशा प्रकारे आपल्याही विवाह संबंधामध्ये नीतिभ्रष्टता नको आहे, हाच त्यामधून सारांश निघत आहे. असं उमा. आणि मला तर वाटतं जो मुद्दा मी घेतलेला आहे त्याच्यामधून देवाला सोडणं हे फार अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. आणि अशा वेळेस जर आपण देवाशी विश्वासू राहिलं तर देव त्याच्या भक्तांना त्याच्या लोकांना एका चांगल्या ठिकाणामध्ये तो ठेवणार आहे. आणि देवाजवळ ज्यावेळेस मनुष्य जाईल त्यावेळेस त्या मंडळीसोबत देव स्वतः राहण्याचं तो अभिवचन आपल्याला देतो. ही फार मोठी आशा आपल्याला आहे. थँक्यू. तर आमच्या प्रिय श्रोत्यांनो, आज सुंदररित्या हा धडा आपल्यासमोर आलेला आहे. आपल्या वैवाहिक जीवनातून आपण परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो का त्याच्या मंडळीप्रती असलेली प्रीती किती महान आहे. जर आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि तो शेअर करा. आणि जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून असे अधिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. जर आपल्याकडे काही प्रार्थना विनंती असेल तर कृपया कॉमेंटमध्ये तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आमच्या संग संपर्क करायचा असेल तर digitalwiu@gmail.com वर तुम्ही आमच्यासोबत संबंध जोडू शकता. या सत्राचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर अमित पारदे आहेत, ते आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वरा, एक सुंदर चर्चासत्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं, शिकायला मिळालं की आम्ही किती अविश्वासू असलो तरी परमेश्वरा तो आमच्यावर प्रेम करतो. आपल्या वधूसाठी तो आपलं रक्त सांडलेलं आहे आणि त्याला विकत घेतलेलं आहे. आणि शेवटी स्वर्गामध्ये आम्ही त्या वधूचं विवाह त्या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. त्या मेजवानीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. आभार मानतो की चर्चासत्र उत्तमरित्या पार पाडलं आणि त्यामध्ये तो आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल उपकार मानतो. परमेश्वर अशा विविध योजनेद्वारे आणि विशेषतः शाबास शाळेच्या ह्या अभ्यासाद्वारे अधिक वाढ, आध्यात्मिक वाढ अशी मंडळीची होऊ दे अशी आमची विनंती आहे. आम्ही तुझ्या हाती पडतो. जे ऐकणारे आणि पाहणारे लोक आहेत त्यांना देखील तो आशीर्वाद दे अशी आमची विनंती आहे. आम्ही सर्व आदर महिमा तुला देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागतो. आमेन. आमेन. चला तर भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन धड्याबरोबर. तोपर्यंत सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. सलाम. सलाम.